Good morning, girls. Let's start our next problem based on consignment account. Okay. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय सांगितलंय. आता डेट वाईज इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यामुळे डेट फॉलो करायचे आहे. कॉलम ड्रॉ करताना डेट पर्टिक्युलर रुपीज, डेट पर्टिक्युलर रुपीज. ओके. So Tej and Company of Mumbai sent on consignment 200 sewing machine to Babita of Chennai with the pro forma invoice costing rupees 1,60,000. Okay. So 1,60,000 ला काय केलेले आहेत गुड्स सेंड केलेले आहेत. टोटल मशीन आहेत 200 सेविंग मशीन. देन 15 जून 2018 ला कन्सायनरने काही एक्सपेन्सेस पे केलेले आहेत, ज्यामध्ये आहे दे पेड फ्रेट अँड इन्शुरन्स रुपीज 20,000. ओके. देन 4th July 2018 Babita received the goods and paid loading charges of rupees 3,000 and cartage rupees 4,200. That means consignee expenses. Consignee expenses are 3,000 and 4,000. Then 25th July 2018, Tej and Company received a draft of rupees 17,000 from Babita. Okay. So बबिता कडून एक ड्राफ्ट रिसीव केलेला आहे, जो 17,000 चा ड्राफ्ट आहे. 18th August 2018, 10th August 2018, Babita sold the entire lot for rupees 3 lakh. Okay. बबिताने काय केले, सो 160 चे जे गुड्स होते 1,60,000 चे, ते टोटल गुड्स कितीला सोल्ड केलेले आहे 3 लाख रुपीज ला बबिताने गुड्स सोल्ड केलेले आहे. ऑल्सो शी स्पेंड 10,000 ॲट सेलिंग एक्सपेन्सेस, आणि बबिताने अगेन सेलिंग एक्सपेन्सेस 10,000 पे केलेले आहे. देन शी सेंड अमाउंट 7 September 2018. She sent amount sales and draft for the balance due to the Tej and Company after deducting 7.5% commission. So as simple as that, बबिताला 7.5% कमिशन काय केलेलं आहे, मिळालेलं आहे ऑन टोटल सेल. देन 15 September 2018, Tej and Company received the amount sale and draft. आणि जो काही ड्राफ्ट आहे, ड्राफ्ट इन द सेन्स ॲज अ लाईक ट्रेड बिल्स, बिल्सचे एक ट्रान्झॅक्शन बघितले आपण, त्या पद्धतीने त्याचा इफेक्ट असेल. ड्रॉ करा फॉर्मॅट. पर्टिक्युलर डेट, पर्टिक्युलर, फटाफट ड्रॉ करा. इन द बुक्स ऑफ consignment, in the books of Tej and Company consignment account. In the books of Tej and Company consignment account. पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज, तर डेट पर्टिक्युलर रुपीज, डेट पर्टिक्युलर रुपीज ड्रॉ केला तरी चालेल. आणि त्याचबरोबर आपल्याला बबिता अकाउंट सुद्धा ड्रॉ करायचं आहे. डेट पुटअप करा. पहिली डेट किती आहे, 15 जून 2018. 15th June 2018. गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट झालं का ड्रॉ करून. तेव्हा पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये वरती प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या वरती डेट मेन्शन केली तरी चालेल. तसे डेट कॉलम वेगळा ड्रॉ करा, अदरवाइज ट्रान्झॅक्शनच्या वरती डेटचं हेडिंग टाकायचं आणि मग सॉल्व केलं तरी चालणार आहे. ठीक आहे. सो गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट, गुड्स कितीच्या सेंड केलेत बघा, टोटल गुड्स 1,60,000. सो पुटअप करा, 1,60,000 च्या गुड्स सेंड केलेले आहेत. देन त्याच्यानंतर 15 जून 2018 टू कॅश डेट आधी पुटअप करा. 15 जून 2018
हेडिंग येईल टू कॅश ऑब्लिक बँक बिकॉज कन्सायनरने एक्सपेन्सेस पे केलेले आहेत. इंटू ब्रॅकेट कन्सायनर एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस कोणते पे केलेत बघा कन्सायनरने? फ्रेट अँड इन्शुरन्स. कन्सायनरने एक्सपेन्सेस पे केलेले आहेत 20,000. सेकंड एंट्री झाली का लिहून? काही डाऊट असेल तर विचारा बरं. 20,000 ची एंट्री झाली लिहून सगळ्यांची. ओके. देन त्याच्यानंतरची डेट काय आहे? बबिताने ड्राफ्ट रिसीव्ह केलेला आहे 4. त्याची एंट्री कन्साइनमेंट अकाउंटला होणार आहे का? एक मिनिट. हा बबिता रिसीव्ह अ गुड्स अँड पेड लोडिंग चार्जेस. सॉरी, कन्साइनी एक्सपेन्सेस आहेत. सो कन्साइनी एक्सपेन्सेस पुटअप करा. डेट किती आहे? 4 जुलै. बबिताने एक्सपेन्सेस पे केलेले आहेत. सो टू बबिताज अकाउंट चला बबिताचे एक्सपेन्सेस बघा कोणते आहेत. बबिताज एक्सपेन्सेस लोडिंग एक्सपेन्सेस. बबिताने लोडिंग एक्सपेन्सेस पे केलेले आहेत आणि कार्टेज. ओके, कार्टेज अँड लोडिंग एक्सपेन्सेस पुटअप करा. लोडिंग एक्सपेन्सेस किती आहे? 3,000 अँड कार्टेज 4,200. इथेपर्यंत क्लिअर? ओके. नेक्स्ट बबिताने काय केलेलं आहे? ड्राफ्ट रिसीव्ह केलेला आहे. त्याचा इम्पॅक्ट इथे येणार नाही. देन बबिताच कमिशन येईल डेबिट साइडला. ओके. क्रेडिट साइडला आधी सोल्डची एंट्री करा. सोल्ड कोणत्या डेटला केलेला आहे बघा? 8/10 ला सोल्ड केलेले आहेत गुड्स बबिताने. 8 ऑक्टोबर ना, 8 ऑक्टोबर 2018 बाय बबिताज अकाउंट इंटू ब्रॅकेट सेल. बबिताने टोटल गुड्स 1,60,000 चे कितीला सोल्ड केले? 3 लाख रुपीजला सोल्ड केलेले आहे. सो क्रेडिट साइडला या 8/10/2018 डेट मेन्शन करा. बाय बबिताज अकाउंट इंटू ब्रॅकेट सेल. क्लिअर? ओके. आणि आउटर साइडला बॅलन्स मध्ये येईल. गर्ल्स काही डाऊट असेल तर विचारा. 3 लाख अमाऊंट. ओके. आता टोटल गुड्स सगळे सोल्ड केलेले आहेत म्हणजे स्टॉक व्हॅल्युएशन येईल का हो? नाही. ओके, व्हेरी गुड. देन त्याच्यानंतर बबिताला कमिशन मिळालेलं आहे. डेबिट साइडला या बाय बबिताज अकाउंट. आणि बबिताने सेलिंग करताना काही एक्सपेन्सेस सुद्धा पे केलेले आहेत बघा. ते पुटअप करा आधी. 8/10 ला बबिताने सेलिंग एक्सपेन्सेस पे केलेले आहेत. किती आहेत सेलिंग एक्सपेन्सेस? 10,000. डेबिट साइडला पुटअप करा बाय बबिताज अकाउंट इंटू ब्रॅकेट एक्सपेन्सेस 10,000. क्लिअर? नेक्स्ट रे बाय बबिता कुठे आला रे? टू बबिता. कमिशन पे करा बबिताचं टू बबिता. कमिशन कॅल्क्युलेट करा. 3 लाखावरती 7.5 किती येईल बघा? किती आला? 22,500. कन्साइनमेंट अकाउंट क्लिअर झालं का? कोणाकोणाला क्लिअर झालं हातवरती करा जरा फटाफट. बाकीच्यांना का नाही क्लिअर झालेलं आहे? तुमची गाडी कुठे थांबली आहे? स्क्रीन दिसत नसल्यामुळे आज इट इज लिहून घ्यायची सवय झाली आहे. हा,
किती नंबरचा प्रॉब्लेम चालू आहे आज? लक्षात यायला हवंय की नाही? पहिली एंट्री गुड सेंड ऑन कन्साइनमेंट, डेबिटची एंट्री. बॉईज ऑन कर स्विच. कोणाचं काय राहिलं असं स्क्रीन बघा एकदा. डेबिट साईड कोणाची लिहायची राहिली असेल लिहा. पहिली गुड सेंड ऑन कन्साइनमेंट 1,60,000. कोणाचं बाकी आहे बघा. देन टू कॅश ॲट बँक expenses, freight and insurance 20,000. This is the consignor expenses, right? Then Babita's expenses, loading and cartage, consignee expenses, again consignee expenses, selling expenses, then sales entry 3 lakh and commission entry 22,000. Account close करा, find out profit. टोटल किती येते बघा. 3 lakh टोटल येईल कारण क्रेडिट साइडला 3 lakh दिसतात. प्रॉफिट चेक करा. कन्साइनमेंट अकाउंटचा प्रॉफिट किती येईल? कॅल्क्युलेट करा आता यांनो. फर्स्ट वे कॅल्क्युलेट करा. हा बाकीच्यांनी सांगितल्यानंतर आन्सर लिहायचे का? किती आली बघा कन्साइन. राईट 80,300. कुठत करा 80,300. दिस इज द कन्साइनमेंट प्रॉफिट. ओके कन्साइनमेंट प्रॉफिट आपल्याला मिळाला. कन्साइनमेंट अकाउंट क्लिअर झालं सगळ्यांना? काही डाऊट आहे? आता क्लिअर झालं का गर्ल्स? ओके चला आपल्याला आता बबिताज अकाउंट ड्रॉ करायचं आहे. बबिता अकाउंटला या. बबिताज अकाउंट पर्टिक्युलर रुपीज. डेबिट साईडला का कोणती एंट्री होते सांगा बरं? डेबिट साईडला सेल्सची एंट्री होणार आहे फक्त. ओके तो पुटअप करा. सेल्सची एंट्री कोणत्या डेटला झालेली आहे? टू कन्साइनमेंट अकाउंट. टोटल सेल झालेला आहे 3 लाखचा. ओके ब्रॅकेट मध्ये सेल्स मेन्शन केला तरी चालेल. सेल्स. देन क्रेडिट साईडला काय काय येणार आहे? कन्साइनी एक्सपेन्सेस जे दोन्ही वेळा त्याने सेंड केलेले आहेत कन्साइनी एक्सपेन्सेस ते येतील. त्याचबरोबर कमिशन जे मिळालेलं आहे ते येणार आहे आणि त्याचबरोबर जो ड्राफ्ट आहे त्याची एंट्री येणार आहे. लाईक अ ड्राफ्ट इन द सेन्स बिल. ओके पटापट पुटअप करा. डेबिट साईडला या. डेबिटची एंट्री डेट द्या. मेन्शन करा. हेडिंग सगळीकडे सेम. कन्साइनमेंट अकाउंट बाय कन्साइनमेंट अकाउंट. तुम्हाला माहितीसाठी मग पुढे तुम्हाला ब्रॅकेट मध्ये मेन्शन करायचं असेल एक्सपेन्सेस असतील तिथे एक्सपेन्सेस मेन्शन करा. देन 17,000 आहे तिथे बिल आहे सो बिल म्हणा तिथे. देन सेलिंग एक्सपेन्सेस कमिशन अँड डिफरन्स येईल 1,90,000. सगळ्यात सोपे अकाउंट आहे तर हे. यामध्ये फारसं डिफिकल्ट बिलकुल काही नाहीये. बबिताच अकाउंट क्लिअर झालं का बघा. बबिताचे रिलेशन जे जे ट्रान्झॅक्शन सोबत आहेत ते सगळे आपण क्रेडिट साईडला घेतो. बबिताने एक्सपेन्सेस पे केलेले आहेत.
7,200 एक्सपेन्सेस आहे. त्याच्यानंतर बिल जे आहे 70,000चं आहे. त्याच्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस अगेन बबिताने पे केलेले आहेत 10,000. बबिताला कमिशन मिळालेलं आहे 22,500. इथेपर्यंत एंट्री सगळ्या आपल्या कम्प्लीट होतील. अकाउंट क्लोज होईल 3 लाख 3 लाख आणि डिफरन्स मिळेल 1,90,300. क्लिअर? आता काही डाऊट असेल तर विचारू शकताय. डेट काही प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये विचारली जाईल असं नाही. रेअर प्रॉब्लेमला डेट दिल्या जातात, अदरवाईज बाकी इंटरेस्ट येईल. चला आपण थोडीशी रिव्हिजन घेणार आहोत आता. इंट्रा पाठ झाले सगळ्यांना. मी रॅन्डमली कोणालाही उभं करून एंट्री विचारेन, ते एंट्री कुठे येईल ते सांगायचे. टेक युअर टाइम, रिकॉल करा, थोडस रिवाइज करू. झालं लिहू? काय लिहायचं राहिलं असेल तर बघा. 25 तारखेला काय झाली ना? तेज अँड कंपनीज रिसिव्ह 70,000. नाही, कारण कन्साइनमेंट अकाउंटला आपण केली होती ती एंट्री, आतापर्यंत केली नाही केलेली. कारण बिल जे आहे, आता हे अकाउंट आहे हे फक्त कन्साइनमेंट अकाउंट आहे. एक आपण तेज अँड कंपनीचं वेगळं अकाउंट ओपन करतो. त्या कंपनीच्या बुकमध्ये त्या दोघांचे जेवढे पर्सनल रिलेशन म्हणजे हे झालेले आहे ट्रान्झॅक्शन, ते तिकडे वेगळे रेकॉर्ड होतात. आणि कन्साइनमेंट हे दोघांच्या वतीने होतं, म्हणून इथे त्याची एंट्री होत नाही. इंडिव्हिज्युअल अकाउंटला फक्त इंडिव्हिज्युअल इफेक्ट जातात. मग तेज अँड कंपनीचे आपण ड्रॉ करू. त्याच्या डेबिट साईडला 70,000चा इफेक्ट जाऊ. तशा टाईपचे अजून एक प्रॉब्लेम येतील आता पुढे ना. तेच सांगितलं मी आता हिला की कन्साइनमेंट अकाउंट हे मेन अकाउंट आहे आणि ह्या दोघांचे इंडिव्हिज्युअल हे दोन अकाउंट आहेत. आता हे बबिताचं इंडिव्हिज्युअल कुठे? इथे. हा, म्हणजे इथे बिल्स रिसिवेबलच लिहायचं. कारण तिथे स्पेशली मेन्शन केलं होतं बिल्स प्रिपेअर केलेलं आहे. लक्षात ठेव, तिथे मेन्शन केलं होतं की बिल प्रिपेअर केलेलं आहे. या प्रॉब्लेम मध्ये बिल प्रिपेअर नाही केलेलं, त्यांनी डायरेक्ट ड्राफ्ट दिलेला आहे, म्हणून आपण इथे बाय बँक असं मेन्शन केलं. ओके. आणि तुम्हाला ते कन्फ्युज होऊ नये म्हणून मी इथे हे बिल वर्डिंग ऍड केलंय की ऍज ट्रीट लाईक अ बिल, पण लिहिताना बँकच लिहायचं. जेव्हा फक्त ड्राफ्ट वर्डिंग असतं ते. हा असेल तर बिल्स रिसिवेबल, हा तो बिल्स रिसिवेबल. अजून कोणाला काही डाऊट आहे? चला थांबूया आपण इथेच. रेकॉर्डिंग थांबवते, रिव्हिजन चालू होईल. थँक्यू.